हसून बोलले, नाम्या तुझ कैसे रे कळले, येरू मने खेच रे उपदेशिले, सर्वाभूती विठ्ठल सर्वभूती पाहे एक वासुदेवा, सर्वभूती पाहे एक वासुदेवा, वासुदेव. ज्याला दादानु सगळ्यामध्ये वासुदेवाचं दर्शन करायचं तो माणूस आधी निघाला. हो, आणि तुम्हाला एक सांगू का महाराज, हो मला महत्वाचं सांगायचंय महाराज, भगवत प्राप्ती करण्यासाठी तुम्हाला देवाच्या नामावर भर घालावं लागतंय महाराज. आणि देवाच्या नामावर भर घातलं की काय होतं ते तुम्हाला सांगतो. लंकापती रावण माहिती का मामा तुम्हाला? आपल्या गावात आहे का? माणूस नाव ठेवीत नाही राव, रावणाचं नाव मी करून मी एवढा लंकापती रावण किती भयानक होता सांगू काय? कान उघडे करून ऐका मावशव, झोपली तर नाही एखादी? तुमच्या पाया पडून सांगतो महाराज, लंकापती रावण किती मोठा होता तरुणाला सांगतो. हो, लंकापती रावण माहिती का, 9 ग्रहावर बसत होता तो महाराज. आपण उठलो की म्हणतो रावण्याला वाईट होता. तुला काय माहिती? रावणासारखा बाप्पा ब्राह्मण, वेद वाचस्पती ब्राह्मण होता तो. शंकराला नारायणानं बंगला दिला दान. शंकररावला नारायणरावनं बंगला दान दिला. आता त्याची वास्तुशांती कोणी करायची? रावण महाराजाला निमंत्रण दिलं, रावणानं वास्तुशांती केली भगवान शंकराला दिलेल्या महालाची. आता भगवान शंकर शिव भोळा, इतका भोळा की ज्यानं वास्तुशांती केली तो ब्राह्मण म्हणला, तू लयच मंत्र भारी म्हणला, मी तुझ्या खुश झालोय, बोल तुला काय पाहिजे म्हणला. ज्याची वास्तू शांती केली ते मला द्या. महाराज हे इतकं बोल होतं की त्यानं देऊन टाकली. तिचंच नाव लंका आहे. आपण फक्त रामायणातली लंका, आधी वाल्मिक रामायणात घुसा, नंतर बाहेरची रामायण बघा. विठाला रावणाचा दरारा सांगत होतो महाराज. 9 ग्रहावर बसत होता, 33 कोटी देवता त्याच्या मुठ्ठीत होत्या. लंकेतले गाढव सांभाळायचं काम दादानो गणपती बाप्पाकडे होतं. आणि दिवसा नाही दादानो रावणाची दाढी करायचं काम खंडेरायाकडे होतं. अग्नीकडं काम होतं लंकेतले दिवे लावायचं. आणि पवन देवाकडं काम होतं लंका झाडायची, 3 टाइम झाडायची. एवढा भयानक रावण होता, पण एका बाणात रामानं पालथा पाडला. ही गोष्ट रावणाच्या बायकोला कळाली. जाग्यात का मावशो? संपलं कीर्तन.
ते काय 10 मिनिटं राहिलेत. महाराज रावणाच्या बायकोला कळालं आणि रावणाची बायको आली आणि 2 सैनिकाला म्हणली, तिला वाटलंच नव्हतं की स्वप्नात माझ्या पतीला कोणी मारीन म्हणून. ऐ मंडवधरी किती गोरी होती माहिती तुम्हाला? मंडवधरीनं जर सोनं अंगावर चढवलं बाप्पा तर सोन्यातली मळ निघून जात होती, इतकी सुंदर होती मंडवधरी. त्या मंडवधरीनं 2 सैनिकाला विचारलं, कुणी मारलं माझ्या पतीला? सैनिकानं सांगितलं, रणभूमीकडे उभा आहे का तोंड करून राजकुमार? हा 22 वर्षाचा आहे. हा त्यानं तुमच्या पतीला मारलं. रामाच्या दिशेला लंकापती रावणाची बायको येत आहे, एक स्त्री आपल्या दिशेला येत आहे. रामाच्या कानी चाहूल पडली आणि रामानं उठून त्या स्त्रीला नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर दादानं त्या मंडवधरीनं विचारलं, कोण आहेस तू? त्या टायमाला रामानं सांगितलं, आई माझा परिचय विचारला. हो, हा दशरथ नंदन, या देहाला राम म्हणतात. आई माझ्या पतीला तोच मारलं? हो. तो माझ्या पतीला मारलं? हो आई, मारित नव्हतो पण त्यानं माझ्या बायको नजर वाईट ठेवली. मारित नव्हतो मी, पण तुमच्या पतीनं माझ्या पत्नीवर नजर वाईट ठेवली, मारावं लागलं. त्या टायमाला दादानं हे शब्द मंडवधरीनं ऐकला आणि ती मंडवधरी म्हणती, रामा तो वाईट नाही केलं, चांगलं केलं. वा, चांगलं केलं. माहिती रामा, आत्ता तुझ्या शब्दातून कळालं की माझ्या पतीतून आणि तुझ्यात किती अंतर आहे. आई तुला माझ्यातलं तुझ्या पतीतलं अंतर काय कळालं? ऐक सांगते रामा, ऐक. वल्कल धारण केलेली ज्या 2 राजकुमारासंग फिरणारी, अरण्यामध्ये वल्कल धारण केलेली त्या स्त्रीवर माझ्या पतीची काय नजर जावा. पण आपल्या दिशेला आपल्या वैऱ्याची पत्नी येत आहे, हे नुसत्या कानाच्या चाहुळून उठून तो मला नमस्कार केला. दुसऱ्याच्या स्त्रीला सन्मान द्यायचं रामा, तुझ्याकडून शिकावा. ही गोष्ट तुझ्यात आणि माझ्या पतीत आहे. महाराज इतका भयानक लंकापती रावण, पण त्याही लंकापती रावणाच्या घरी म्हणजे लंकेत एक वाहनेर आलं, शापटावलं वाहनेर. गेटवर एक मावशी बसलेली होती. मावशी इथली नाही बरं, गेटवर बसलेली लंकिनी नाव होतं. आल्याबरोबर दादानं मच्छरासारखं रूप धारण केलं तर पवनपुत्र हनुमानजीनं ती लंकिनी म्हणली, ए चोर, इथं गेटवर मी असताना माझ्या नजरेसमोर तू बारीक रूपात चाललेला आहेस. हनुमानजी आले, बेवकूफ कुठली, सगळ्यात मोठा तुझा मालक चोर आहे, त्यानं आमची आई चोरून आणली आणि तू मला चोर म्हणतेस. ह्यांचं बोलल्यावर नाही थांबलं महाराज. जेव्हा ह्यांची फायटिंग सुरू झाली, हनुमानजीने एक गदा तिच्या डोक्यात टाकला, एका गद्यामध्येच तिच्यात बदल झाला महाराज. ती काय म्हणली माहिती का? तुम्ही मारुती का हो? हनुमानजी म्हणलं, बाई तू ओळखील कस काय? ती म्हणली, एका ठोक्यात ओळखील ना, एका ठोक्यात ओळखील. तुम्हीच मारुती का? हनुमानजी मला मीच मारुती. मला काय सांगायचंय, संताच्या एका ठोक्यात तिच्यात विवेकाची प्राप्ती झाली. बिनु सतसंग विवेक न होई, राम कृपा बिन सुलभ न सोई. विचार काय, राक्षसीन होती, रक्त सेवन करणारी होती, वाईट वागणारी होती, पण संताचा स्पर्श झाला, विवेकाची प्राप्ती झाली. सांगायचं तात्पर्य एकच आहे, नुसत्या संताच्या संगतीमुळे तिच्यावर काय झाली? कृपा झाली. मधी जातात, मदिरा चालू आहे, पत्त्याचा डाव चालू आहे, स्त्रीगमन चालू आहे. पाहत पाहत दादानं एक सुंदर असं महालासारखं एक दिव्य असणारं घर दिसलं आणि घरावर रामनामाचं चित्र दिसलं. दारात तुळशी वृंदावन दिसलं. बंदर होतं पण बुद्धिमत्ता वरिष्ठम होतं. हनुमानजीने मनात विचार केला, सगळी नगरी पाहिली तर राक्षसाची आहे, एकच हरिभक्त परायणी इथं कसा काय? एवढ्या नगरीमध्ये एकच एक महाराज. खिडकीपाशी मारुती गेला, मारुती मला हे सकाळ उठल्या उठल्या काय करतोय ती बघून असता. रावणाने माझी परीक्षा घ्यायची ठरवली असली तर एखादा राक्षस होऊ शकतो एका रात्रीत. काही काही माणसं होतेत ना महाराज, एका रात्रीत महाराज होते तर दुसऱ्या दिवशी कार्यक्रम बिघडला. याला नाटक म्हणायचं, याला नाटक म्हणायचो. हनुमानजीनं खिडकीत जाऊन बघितलं, बिभीषणराव उठल्या उठल्या काय करते तर दादानं. काही माणसं उठल्या उठल्या उसण्या तमाकुला उसना चुना मळतात, काही गरज नाही, अख्ख्या गावाचं चुळीत बसतात.
मग हनुमानजीनं बघितलं तर सकाळी उठल्या उठल्या दादानं कुणाचं भजन केलं महाराज? कुणाचं? श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम 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 जय जय राम, श्रीराम जय महाराज जेव्हा हनुमानजीनं ऐकलं ना, हनुमानजीनं डायरेक्ट मध्ये डोळे उघडून पाहिलं तर दादानं महारुद्रावतार हा सूर्यवंशी. महाराज पाहिलं समाधान झालं. हा म्हणले हनुमानजी तुम्ही? हो. कस काय आलात? तू माझ्या प्रभूचं भजन केलंस, तू माझ्या प्रभूचं भजन केलं. ज्याला संत भेटावं वाटतं ना त्यानं आधी भगवत प्राप्ती केली पाहिजे. आणि भगवत प्राप्ती झाली की हनुमानजी सारखं रत्न भेटतं. आणि ते रत्न येऊन म्हणतात बिभीषणा, एवढ्या मोठ्या भयानक असणाऱ्या लंकेमध्ये तुझा काकडा, तुझा हरिपाठ, तुझं कीर्तन, तुझी कथा कशी काय चलती? ती मला दे. खरं सांगू का हनुमंता, दाताच्या मध्ये जीभ कशी? जीभ जीभ कधी कधी दात काय करतात, जिभीला चावतात, तरी पण बिचारी गप बसते. तसं महाराज हनुमानजी म्हणले येडायस तू. अरे दात जाते आधी का जीभ? मग दात रूपी लंकापती रावणाची आखी लंका समाप्त होणार, जीभ रूपी बिभीषणाची विजय होणार आहे. ही गोष्ट ऐकली. फक्त तुम्हाला आईचा तपास दे, मी तुला बाप भेटून देतो. हे ऐकलं आणि संतावर विश्वास ठेवला कोणी? बिभीषणानं. आणि दुसऱ्या दिवशी मीटिंग मध्ये अपमानित झालेला बिभीषण हनुमानजीच्या सांगण्यावरून देवापाशी आला. आल्याल्या बिभीषणाला पाहून रामानं विचारलं मारुतीला, तू येणारा कोण आहे? सांगितलं प्रभू हा वैऱ्याचा सखा भाव आहे. मग मी काय करू? काहीच करू नका, त्याचा विश्वास माझ्या पायावर आहे. फक्त तुम्ही कृपा करा विठाला. रावण मरायच्या आधी दादानो संतान कृपा केली जीवावर तर भगवंत भेटतो. आणि त्या भगवंतानी रावण मरायच्या आधी लंकेचं दान केलं बिभीषणाला. मला काय सांगायचंय दादा, एकच सांगायचंय का जीवावर कृपा होण्यासाठी मध्यस्थी संताची गरज आहे. आणि संताची कृपा जीवावर होण्यासाठी भगवत प्राप्तीची गरज आहे. विठाला विठाला ज्याला हात देवानं दिले ते हात वर घ्या. तिकडं मंदिरावर बसलेले आडवे झोपलेले घ्या हात वर. घ्या ना मावश हो. घ्या. मी येऊ का फिरून थोडं? हे हरी विठोबार कुमाई सप्त्यात पॅन्ट घातली, असला ड्रेस शिवून घ्यायचा पुढच्या वर्षी. हा माळ आहे का गळ्यात?
टाळ कस काय घेतला घालायची माळ महाराज तुम्हाला सांगतो ऐका हात घ्या खाली झालं आपलं बस इकडे लक्ष द्या ए सावधान मध्ये बसा तुम्ही उठा यालाच म्हणते आनंद काही माणसाला प्याल्यावर आनंद आहे असाच आनंद आहे होय माणसाला दादा न पेता नशा यावा कशाची नाही हरिनामाची कि आप तो गैरों की बात करते हो हमने तो अपनी ही आजमाने हैं लोग कांटों से बच के चलते हैं हमने फूलों से जख्म खाए हैं बुरा किसी को मत को खुद बुरा हो जाएगा ये माटी का पुतला एक दिन माटी में मिल जाएगा कि बुरा देखन मैं गयो बुरा नहीं कोई जब घट के भीतर देखे तो मुझसे बुरा नहीं कोई तो जिंदगी जिंदगी एक किराए का घर है एक न एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा घर से बाहर निकलना पड़ेगा जिंदगी एक किराए का घर है घर से बाहर निकलना पड़ेगा घर से बाहर निकलना पड़ेगा बाहर निकलना पड़ेगा तुमच्या पाया पडून सांगतो महाराज हो 11 वाजले माझा कार्यक्रम संपला इकडे लक्ष द्या सोन्यासारखे माणसं आहेत देव प्राप्त संत भेटीची गरज असेल तर देवाचं नाम चिंतन करा राम तुम्हाला जो मंत्र आवडतो तो जपा तुम्हाला म्हाताऱ्या मसुबा आवडत असल्यानं तरी जपा माझं काही बंधन नाही पण जपा कुठलाही देव डोक्यात ठेवा तुम्हाला सांगू का माणसाला सवय घाण लागली बघा आणि माझ्या ताईच्या आईच्या पाया पडतो यावा बारीस फक्त एकच अभंगाचं फक्त चरण सोडलंय बाप्पा पुढच्या वर्षी राहिलेले 4 सोडून देऊ आपण ऐकून घ्या आणि तुम्हाला खरं सांगू का कीर्तन असतं खेळी मिळी तुमचे मी चेहरे पाहून कीर्तन केले मी पुराण मांडून कीर्तनच केलं नाही विठाला इकडं लक्ष द्या माझ्या इथल्या ताईच्या आणि इथल्या प्रत्येक माईच्या पाया पडून देतो एकच सांगतो महाराज माय व्हायचं शिका ए मुलींनो शाळेत जाताना तुम्ही दररोज हनुमान चालीसा वाचल्याशिवाय शाळेत जायचं नाही इथं बसलेल्या ताईच्या पाया पडून सांगतो या माईच्या पोटी 5 वर्षाचं लेकरू आहे त्या आईच्या पाया पडून विनंती माझी हा वाघ तुमच्या पुढे जे उभा आहे का याला घडविले फक्त महाराज माझ्या मामाना माझी आई होती का आई बाप्पा महाराज भैरवनाथ भाऊ नागेश भाऊ लक्ष द्या आळंदीला मी शिकायला गेलतो तेव्हा माझ्या मामाच्या खिशात एकही रुपया नव्हता एकही रुपया नव्हता तुम्ही ज्यांचं कीर्तन रात्री ऐकले का ते माझे मामा आहेत या महाराजाकडं मला शिकाय टाकलं तो महाराज म्हणजे दादानं अति गुंड म्हणायला हरकत नाही वर्ष झाले का नाही तर तो माणूस डायरेक्ट मला वरून पडतोय का म्हणला अन्न वरून जो मला म्हणला का वरून पडतोय का अन्न त्यानं घरात फाशी घेऊन मेला महाराज तुमचं जर आचरण विचार जर चुकीचा असेल तर तुम्हाला तुमचं फळ भोगावं लागणार महाराज मध्यरात्रीला ती संस्था सोडली 4 वर्ष मधुकरी ज्ञानोबारायाच्या पवित्र कुशी पवित्र आळंदीत मागितली त्या ज्ञानोबारायानं हातात घेतलं हे तुमच्या पाया पडून सांगतो किती कीर्तन चगळेत मला काही माहीत नाही बरं का पण ह्या कीर्तनातून तुमच्यात बदल झाला तर नक्की तुमचं सोनं झालं महाराज काय घेऊन बसला महाराज
इथं आलेल्या ताईच्या आणि इथं आलेल्या माझ्या माईच्या पाया पडून सांगतो, माझी माय भोळी होती दादानो, तिला भाकरी सुद्धा येत नव्हत्या आणि तिच्या पोटी आम्ही 2 रत्न जन्माला आलो. तो माझा मोठा भाऊ आहे, पण आम्ही मित्रासारखं राहतो, मित्रासारखा राहतोय. माझ्या पाठीशी माझा भाऊ आहे, माझ्या पाठीशी मामा आहे. जगामध्ये नाही, अख्ख्या देशात, अख्ख्या आता कन्नड तिकडं तामिळनाडूपर्यंत आम्ही जातो, बाँड्रीपर्यंत जातो, महाराष्ट्रात फिरतो. मला स्वाभिमान मी का सांगतो माहिती का? चांगलं वागणाऱ्या माणसाचं चांगलं होतं हे डोक्यात ठेवा. चांगलं वागा आणि नुसती आई व्हायचं शिका. का म्हणतो मी? आई होणं गरजेचं आहे महाराज. हो, आई व्हा. कशी आई पाहिजे? जी माय दादानो आपल्या लेकराची चूक पोटात घालती, 1 नंबर गुन्हेगार आई ती. त्या लेकराची 1 नंबर. चूक झालेल्या लेकराला जर जी माय माफ करीत नाही, तिला जननी म्हणायचं. वा माई तू. 23 वर्षाच्या भगतला दादानो आई म्हणती, भगत काय कामाला पाठविल तर राजा या लोकांच्या नादी लागायला. त्या टायमाला आईला पाहून म्हणतो, भगत आई तू शुराची माता आहेस. छातीला हात लाव, सांग या जगाला माझा हिरा देशाच्या कामी आलाय. एवढंच बोलला भगत. माईला स्वाभिमान वाटला आणि धरणी मातेला सांगितलं, तुझा हिरा तू घेऊन गेलीस, या कुशीला पवित्रता भेटली. बस ह्याच्या पहिले काय सांगायचं तुम्हाला? जीवनात कमवू नका काही, आपलं लेकरू इतकं गोंडस करा. माझ्या आईच्या पाया पडतो ताईच्या. हनुमान चालीसा वाचल्याशिवाय लेकराला शाळेत पाठवू नको माय. महाराज हनुमान चालीसा वाचलं होतं काय? ऐक माझी आई, ऐक या भावाचं ऐक. एकच होतं, भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे, नाशे रोग हरे सब पीडा, जपत निरंतर हनुमत बलवीरा. तुमचा पवन पुत्र तुमच्या लेकराचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचा पावला पावली विजय झाल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद हनुमान चालीसाच आहे. फक्त त्याला त्याची गोडी लावा. या देशातला 1 नंबर ते हिरा झाल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद माझ्या मारुतीमध्ये. इतका गोड परमार्थ करा, गोजीरवाणी करा. आणि तुमच्या गावातलं भूषण सांगतो, हे तुमच्या गावातले रत्न आहेत. आम्ही काय 4-5 जण महाराज 8 दिवस येणार आणि जाणार, बरोबर आहे का नाही? तुमच्या गावातला तरुण, मला मगाशीच मला वाटतं तुम्ही भाऊ सांगितलं, आमच्या गावातला परमार्थ सगळ्या तरुणांना हातात घेतलाय. आणि तुम्हाला सांगतो परमार्थ आणि गावातल्या यांनाच काय सगळा गुता घेतला. सगळेजण इथं वाका, इथं पाणी घाला. तुमचे लेकर मोठे अधिकारी झाल्याशिवाय राहणार नाही का? इवलेश्वर पलावी येले द्वारी, त्याचा वेणू गेला गगनावरी. इथल्या जेवढ्याही माझ्या तरुण बंधू असेल, तुमच्या पाया पडून सांगतो, परमार्थ एक माणसाचा नसतो दादानो. राम जर एकला वनवासाला गेला असता आणि रामासंग जर वानराची फौजा नसती, तर खरं बोला कीर्तनात बसलात, रामाचा विजय झाला असता. तसं परमार्थ एक माईच्या लेकरासारखा करा. नाही सर्जापूर नावाचं नगर भारत देशामध्ये 1 नंबर झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त त्याला पाणी घालण्यासाठी इथं या सगळ्या समाजाची गरज आहे आणि तुम्ही ते करतात. मी माझ्या ईश्वर चरणी प्रार्थना करेन, पंढरीस परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करेल, या गावामध्ये संपत्ती संतती ऐश्वर संपन्न राहू दे. हेच संतानं सांगितलं दादांनो. काय? तोची संत साधू ओळखावा निका, एरते आई का मायाबद्दल, देख लिया धन मूर्ती के समान. दुसऱ्याच्या धनाला हात लावू नका, कारण धन गलत असतं दादानो. अर्थ जिथं आहे तिथं अनार्थ झाल्याशिवाय राहत नाही. चांगलं धन करा, कारण धन भगवंताचं कमवा. हमारो धन राधा. आणि दादानो, काम क्रोध दोघे घातले बाहेरी, शांती क्षमा घरी राभवित. ज्याच्या अंगामध्ये क्रोध आहे, ज्याच्या अंगामध्ये लोभ आहे, ज्याच्या अंगामध्ये कामदेव आहे, अशा लोकांच्या अंतकरणात क्षमा शांती नसते दादानो. क्रोधाची आरगाळ असते. म्हणून दादानो, त्याच्या घरामधले जे काम क्रोध शत्रू बाहेर गेले ना, बस त्याच्या घरामध्ये परमानंदाची प्राप्ती होती. आणि एवढं पटत नसेल तर नामदेवरायानं सांगितलं, या सगळ्याचा पुरावा कोण असेल तो शेवटचं नाम म्हणे नाम गोविंदाची वाचे, नाम म्हणे नाम गोविंदाची वाचे, नाम म्हणे नाम गोविंदाची वाचे.
तुझी संत साधू ओळखा तुझी संत साधू आ
सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसोनिया ठाव अहंतेचा तोची साधू ओळखावा निका एरती ऐका माया बद्दल. सज्जनानो, सर्व असणाऱ्या टाळकरी मंडळीला धन्यवाद देतो. उपस्थित असणाऱ्या सर्व माता भगिनींनाही धन्यवाद देतो. आणि आदरणीय आमचे हरिभक्त परायण भैरवनाथ महाराज तुम्हालाही धन्यवाद. नागेश भाऊ तुम्हालाही धन्यवाद. पुन्हा आमचे आदरणीय बाप्पा महाराज गायकवाड तुम्हाला सुद्धा धन्यवाद. माऊली तुम्हाला धन्यवाद. टाळकरी मंडळी भालदार चोपदार भाऊ तुम्हाला सगळ्याला ह्या पैलवानाला चोपदार करून टाका. तुला सांगतो ही जी ही शरीर जी पोचलंय का माळ घातल्यावर शोभना टाळ घातलं घालतो म्हणतोय बरं काही वाजवण टाळी निष्ठा काय मान हाली का एवढ्यानं घालवली आपल्या दोघांची जायची एकदम सुंदर पैकी. आणि एकदा जोरात पकवाज वादकासाठी टाळी वाजवा. त्या कॅमेऱ्यावाल्यासाठी जास्त वाजवा. साऊंड सिस्टीमवाल्या भाऊसाठी जास्त वाजवा. आणि या सगळ्या टाळकऱ्यासाठी पुन्हा वाजवा. माझ्यासाठी वाजवू नका, भरपूर वाजवू. एकदम मी पुन्हा येईन हा, टेन्शन घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. एकदम सुंदर पैकी एकदम सुंदर गोंडस परमार्थ करतात. असंच पाणी घालायचं काम करा. काही माझ्याकडून एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर या लेकराची क्षमार्चना करावा. जे चांगला आला असेल ना ते गुरुचा प्रसाद म्हणा. जे वाईट आहे ते माझ्या पदरात टाका. नक्की त्याच्यात बदल करण्याचा मी प्रयत्न करेन. आणि जे काही इमानदारीनं मनातून आणि कष्टातून बोललोय त्या सर्व तरुणांना त्याच्यावर विचार करावा. आणि परमार्थाला येऊन गळ्यात माळ घालून परमार्थामध्ये एक नवीन वारकरी देवा एवढीच ज्ञानोबा तुकोबाच्या चरणी प्रार्थना करेल. झालेली सेवा तुम्हा सज्जन कष्टकरी मायबाप श्रोत्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला येथे विराम देतो. ज्ञानेश्वर योगेश आणि जवळगाव. नाम म्हणे नाम गोविंदाचे वाचे, 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 नाम म्हणे नाम विसंबनातास क्षण मात्रे, विसंबनातास क्षण मात्रे, तुझी संत साधू ओळखा संत साधू ओळखा. नाम
विसंबिनातासी क्षण मात्रे विसंबिनातासी क्षण मात्रे श्रुती संत साधू लाडोळे आणि ज्योतिराम महाराज. तोची साधू संत ओळखवानी का तोची साधू संत ओळखवानी का संत साधू ओळखवानी का तोची संत साधू
विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय हा बोलिले पुरे वेडे वागू महाराज हरे नाही विचारिला महाराजाला का सगळ्याला महिलासाठी का मॅच काढायची का डोळे झाकून काढू का अशी काढू बघू अखंड हरिनाम सप्ताह लकीच आहे काय ना कावीरा उत्तम गौरी या आजी चला हॅलो अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा भव्य कीर्तन महोत्सव मौजा सर्जापूर वर्ष 13व्या वर्षातील 7व्या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्ती पारायण कृष्णानंद महाराज मुंडे बीड खडकी भगवानगड संस्थान या ठिकाणाहून ते आलेले आहेत. अतिशय सुंदर अशी कीर्तन सेवा त्यांनी या ठिकाणी संपन्न केली. नामदेवरायांचं चरित्र सांगितलं आणि रावणाची असणारी श्रीमंती तरी देखील अंत कशामुळे झाला याचं त्यांनी फार सुंदर असं विवेचन केलं. त्याबद्दल सर्व ग्रामस्थ सर्जापूर भजनी मंडळाच्या वतीनं महाराजांचं अभिनंदन. पण महाराज आपलं मधलं भजन कसं झालं माहिती आहे का? ठोबा रुक्माईचं न्हाव्याची कटिंग करताना वस्त्रात दुसरीकडे गेला की स्टाईल होते, तसं आपलं तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळे आनंदी हुकून गेले तशा पद्धतीची स्टाईल आपल्या भजनाची या ठिकाणी झाली. नाव ठेवतो याच्यातला भाग नाही बरं का. तुम्ही म्हणला तुम्ही आम्ही खेळीमेळी म्हणून बोललो. उद्याची कीर्तन सेवा हरिभक्तीपरायण बाप्पा महाराज गायकवाड अर्थातच माझी होणार आहे. हां आजचे अन्नदाते असे होते. नागनाथ पंचाप्पा पाटील यांचा सकाळचा नाश्ता झाला. दुपारची पंगत भाऊसाहेब महादेव गवळी यांची झाली व सायंकाळची पंगत दिलीप गैबी गवळी यांची झालेली आहे. उद्याचे अन्नदाते असे आहेत. उद्या सकाळचा नाश्ता अशोक दादासाहेब कोरके यांचा होईल. उद्या दुपारची पंगत विठ्ठल भिकाजी कांबळे यांची मंदिरापाशी होईल व उद्या सायंकाळची ही पंगत लिंबराज यादव कांबळे या दोन्ही पंक्ती मंदिरापाशी होणार आहेत. अर्थातच उद्याच्या तीनही पंक्ती याच ठिकाणी होणार आहेत, कारण नानाचं बी घरी इथं जवळच आहे. आजची प्रवचन सेवा
हरिभक्तीपरायण परमस्नेही जांबूनदादा माळी यांची या ठिकाणी अतिशय सुंदर अशा पद्धतीची प्रवचन सेवा या ठिकाणी संपन्न झाली. उद्याची प्रवचन सेवा ज्योतिराम महाराज मुळे यांची होणार आहे. आता तयारी किती झाली आहे काय माहीत नाही, बघू आता उद्या कळेलच की. गोडा मैदान जवळच आहे, काय लांब नाही. सगळी पास होऊन गेली ते आतापर्यंत, राहिले एकटं. बघू उद्याच्या उद्या. आता आजचा हरिजागर डिस्कळ, यलमवाडी, मोहितेवाडी, गवळेवाडी, बोरगाव, झाडी, रातंजन, खुनेश्वर, सासुरे, सावंतवाडी, खुंटेवाडी या सर्व भजनी मंडळाचा सामुदायिक हरिजागर होईल. ज्ञानदेव तुकाराम झाले समाज.